सारखा मोबाईल हँग होतो व्हॉट्सअप ग्रुपमुळे. बायोडाटे वेगळे, फोटो वेगळे असं टाकू नका. बायोडाटा अटॅच फोटो असं पाठवा म्हणून सांगितलं तरी काय लोक ऐकतात, काय लोक ऐकतच नाहीत. आणि गॅलरीमध्ये उगाच बायोडाटा वेगळा, फोटो वेगळा, कसं ओळखायचं आणि कसं शेअर करायचं ग्रुपला. मग याचा बायोडाटा अटॅच फोटो असेल तो तसाच राहतो आणि मग तो कधी पण झोपेत उठून पण टाकू शकतो. गॅलरीत अडकलेले बायोडाटा आणि फोटो कसा ओळखायचा म्हणून मी प्रत्येकाला सांगते की बायोडाटा अटॅच फोटो पाठवा, म्हणजे तो अलग होत नाही, तो गॅलरीमध्ये तसाच राहतो आणि कायमचा जपून पण ठेवायला बरा पडतो. तर काही लोक ऐकतात, काही लोक ऐकत नाही. मग मी त्यांना सांगते की पाठवा म्हणून बायोडाटा फोटो, तर म्हणतात एकदा तुम्हाला पाठवला होता. एकदा पाठवलात पण तो गॅलरीमध्ये अडकला, बायोडाटा कोणता, फोटो कोणता, कसं ओळखणार. म्हणून बायोडाटा अटॅच फोटो करून पाठवा प्लीज. बायोडाटा फोटो अटॅच करून पाठवा. बायोडाट्याला फोटो अटॅच करा आणि पाठवा, म्हणजे तुम्हाला मी वारंवार सांगणार नाही मला बायोडाटा फोटो पाठवा म्हणून. तो माझ्या गॅलरीमध्ये कायमचा राहून जाईल. एवढी हात जोडून विनंती सगळ्यांना सांगते. बस तुम्हाला नाही काळजी, पण मला काळजी लागते ना, की मला वाटतं की माझ्या पण 4 मुलांची लग्न वेळेत झाली, तशी ग्रुपमध्ये मुलं मुली माझीच आहेत, ती माझीच फॅमिली आहे. असे ह्या काळजीपोटी मी टाहो फोडून सांगते की बायोडाटा फोटो असा पाठवा की अटॅच करून पाठवा, म्हणजे तुम्हाला मी सारखं पाठवा म्हणणार नाही. सारखं मी पाठवा म्हणणार नाही. एकदा बायोडाटा फोटो अटॅच करून पाठवलात, हे बघा असा बायोडाटा फोटो अटॅच करून पाठवायचा. असा बायोडाटा फोटो अटॅच करून पाठवा. तुम्हाला मी सारखं बोलणार नाही बायोडाटा फोटो पाठवा म्हणून. माझ्या गॅलरीत हा कायमचे असे अडकून राहतील आणि ते मी शेअर करत जाईन ग्रुपला. ना तुम्हाला त्रास ना मला त्रास. आता हे कसं हँग होतो मोबाईल, 2-2, 3-3, 4-4 फोटो टाकणार. अरे कितीही तुम्ही फोटो टाकलेत तरी तुमचा स्वभाव जुळेल ना, तेव्हाच तुमचा संसार त्या स्वभावावरतीच चालला जातो. दिसायला किती कसं असू दे, दिसण्यावर संसार होत नाही, स्वभावावरती संसार होतो. तर लग्न जुळलं, सगळं जमून आलं तर फक्त मुलींना फोनवर बोलायला द्या. त्यांच्या एकमेकांच्या स्वभाव, सवयी, अपेक्षा सगळ्यात ती एकमेकाला जाणून घेऊन जात आणि त्यांचं ते स्वभाव जुळत असलं तर मग पुढे वाटचाल करा. पटलं तर बघा. मी माझ्या मुलांसाठी केलं तेच मी तुम्हाला पण तेच सांगते. चला, धन्यवाद.